नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी आज सर्वपक्षीय शोक सभा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी कैलासवासी अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्याकरिता शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली। चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। शहरातील सर्व राजकीय पक्ष, आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, स्वयंसेवी संस्था, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शैक्षणिक, उद्योजक, व्यापार व इतर क्षेत्रातील प्रमुखांच्या उपस्थित ही शोकसभा होणार आहे। दादांसाठी उद्योगनगरीत कडकडीत बंद। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकालीन निधनाच्या धक्क्यातून पिंपरी चिंचवडकर सावरलेले नाहीत। अजितदादांना आदरांजली वाहण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी गुरुवारी बंद पाळला। उद्योगनगरी व परिसरातील व्यापारी दुकानं बंद होती। पिंपरीसह चिंचवडचे मार्केट बंद होते, त्यामुळे शहरात शुकशुकाट होता। या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि व्यापारी उद्योजक संघटनांनी गुरुवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते। त्याला प्रतिसाद देत अनेक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली। कापड विक्रेते, ज्वेलर्स मंडळी यांनी ही दुकानं बंद ठेवली होती। काही शाळा, महाविद्यालयांनीही सुट्टी दिली होती। चिंचवडमध्ये 15 लाखांचे मेफेड्रॉन जप्त। अंमली पदार्थ विरोधी पथकाने चिंचवड परिसरात कारवाई करत 15,12,000 रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले आहे। ही कारवाई बुधवारी रात्री बिजलीनगर चौक परिसरात करण्यात आली। पोलिसांनी कृष्णा सैतान राम देवासी, मेक्रम नारायण राम देवासी आणि पुरण चौथाराम देवासी यांना अटक केली आहे। सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया शिबिर। तिरळेपणावर उपचारासाठी खासगी रुग्णालयात लाखोंचा खर्च येतो, त्यामुळे तिरळेपणावरील 297 मोफत शस्त्रक्रिया शिबिर सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात होणार आहे। 30 व 31 जानेवारी असे 2 दिवस हे शिबिर चालणार असून पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ पुणे आणि समता फाउंडेशन यांचे सहकार्य त्यास लाभले आहे। पिंपरी महापालिकेकडून महापौर निवडीची प्रक्रिया सुरू। महापालिका प्रशासनाकडून महापौर निवड प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे। महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, सत्तारूढ पक्षनेता, गटनेता, स्थायी समिती अध्यक्ष तसेच विविध विषय समिती सभापती यांची दालनं स्वच्छ करून आवश्यक ती दुरुस्ती कामं करून घेण्यात येत आहेत। येत्या 6 फेब्रुवारी रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत महापौर पदाची निवड केली जाईल। महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज 2 फेब्रुवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत नगर सचिव विभागात स्वीकारले जाणार आहेत।